वर्ध्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्याचा मोबाईलवर मेसेज आलाय। त्यामुळे महिला वर्गात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। 3000 रुपयांचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होतोय। लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्याचा मेसेज धाराशिवमध्ये आलेला आहे, वर्ध्यात आलेला आहे। रक्षाबंधना आधीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं जे गिफ्ट आहे ते मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि हा मेसेज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। जुलै महिन्यात ज्यांनी नोंदणी केली होती अशा महिलांना पैसे जमा व्हायला आता सुरुवात झालेली आहे। वर्ध्यातल्या लाडक्या बहिणीला मेसेज आलेला आहे। योजनेचे पैसे मिळाल्याचा मोबाईलवर मेसेज आलेला आहे। त्यामुळे महिला वर्गात आनंदाचं वातावरण आहे। 17 ऑगस्टला पहिल्या टप्प्याचे पैसे जे आहेत ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे, पण त्याआधीच वर्ध्यात लाडक्या बहिणीला 3000 रुपयांचा मेसेज मोबाईलवर आलाय। आत्ताच्या घडीची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। रक्षाबंधना आधीच लाडक्या बहिणीला मोबाईलवर मेसेज आलाय। त्यामुळे महिला वर्गात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। सुरुवातीपासूनच संपूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना चर्चेत आहे। सुरुवातीला फॉर्म भरताना अनेक गोंधळ झाले होते, त्यामुळे ही योजना चर्चेत आहे, पण आता बहिणींना पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। वर्ध्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्याचा मोबाईलवर मेसेज आलेला आहे। हा मेसेज जो आहे तो आपण पाहू शकतोय। या मेसेजमुळे महिला वर्गात आनंदाचं वातावरण आहे। जुलै महिन्यात ज्यांनी नोंदणी केली होती अशा महिलांना 3000 रुपये 1500 रुपयांचे 2 हप्ते जे आहेत ते जमा व्हायला सुरुवात झाली आहे। 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी सचिन ओंबासे धाराशिवचे जिल्हाधिकारी आता आपल्या सोबत आहे। नमस्कार सर, लोकशाही मराठीमध्ये तुमचं खूप स्वागत। रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे, काय सांगाल? दुपारनंतर बऱ्याचशा ज्या महिला खातेदार आपल्या या योजनेचे लाभार्थी असलेल्या त्यांच्यामध्ये 3000 घेऊन 300 रखलेले आहेत आणि साधारणतः म्हणजे एक्झॅक्टली किती लोकांसाठी हे टेस्टिंग झालेलं आहे ते आम्हाला एक्झॅक्ट डेटा आम्हाला उद्या वगैरे कळेल। परंतु याची जशी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली की यापूर्वी म्हणजे ऍक्च्युली का ते फंक्शनल आहेत का किंवा याच्यामध्ये परत पेनी ड्रॉपचं पण मला वाटतं आमच्या माध्यमातून तपासणी सुरू आहे आणि त्यानंतर मला डिटेल जसं यापूर्वी घोषणा केलेली आहे की मॅक्सिमम जास्तीत जास्त लोकांना 17 तारखेला जो आपल्याला हप्ता आहे तो होणार आहे। पण तुम्हाला वाटतं हे काही ठराविक लोकांचे खात्याची आपली पूर्ण प्रक्रिया सुरू आहे हे तपासण्यासाठी काही लाभार्थ्यांना मला वाटतं हा हप्ता वितरित करण्यात आला। धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।